पार्टी छोटी असो किंवा मोठी, जास्त करून पार्टीमध्ये चटपटीत पदार्थाचा खाण्यावर भर दिला जातो आणि ते जे पदार्थ आहेत ते बाहेरून आपण ऑर्डर करून मागवतो जास्त करून. पण आज आपण तसं करणार नाहीत बरं का. तर आज आपण तेच जे चटपटीत जे पदार्थ आहेत त्यातील कोलंबी ह्याची कोलंबी फ्राय जी आपण घरी बनवणार आहे ती आपण स्टार्टर म्हणून एका पार्टीसाठी आपण हा पदार्थ आपण करू शकतो किंवा खाऊ शकतो. थोडीशी कोळंबी घेतली, त्या कोळंबीला अनुसरूनच दही घ्यायचं. इथे थोडीशी आहे कोळंबी म्हणून मी 2 चमचे दहीचा वापर करणार आहे. आलं लसूण पेस्ट, लाल मसाला, हळद, मीठ हे सर्व मसाले त्या कोळंबीला लावायचं आणि अर्धा तासासाठी मस्त अशी ही कोळंबी साईडला ठेवून द्यायची रेस्टसाठी. अर्धा तासानंतर हे मी तांदळाचं पीठ घेतलं. हे तांदळाचं पीठ एकदम असं चक्कीमध्ये दळलेलं एकदम बारीक पीठ नाही, तर हे मी घरामध्ये तांदूळ घेतले आणि जाडसर असं तांदळाचं असं भरड असं तांदळाचं पीठ आहे, तर ते घेतलंय. त्या भरड पिठामध्ये ह्या कोळंबीला कोट करायचं आणि तेलामध्ये ह्या कोळंब्या फ्राय करून घ्यायच्या. दोन्ही साईडनी फ्राय केल्यानंतर तयार आहेत मस्त चटपटीत चटकदार अशा स्टार्टर म्हणून वापर करू शकतो अशा छोट्या मोठ्या ज्या घरामध्ये आपण पार्टी करतो त्याच्यासाठी नॉनव्हेज काही स्टार्टर हवा असेल तर याच्यासाठी ही रेसिपी हमखास तुम्ही ट्राय करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.